रिया आज खूप दिवसांनी आपल्या माहेरी जात होती. 2 दिवसाचा मुक्काम होता. कधी एकदा घरी पोहोचते असे तिला झाले होते. एकदाची ती घरी पोहोचली. आई तर वाटच पाहत होती. आज तिच्यासाठी आईने खास मेजवानी केली होती. बाबाही आज हप्ते टाकून येणार होते. रियाचा भाऊ कॉलेजला गेला होता. आज खूप दिवसांनी आपली ताई येणार म्हणून तोही खुश होता. दुपारी सहभोजनाचा कार्यक्रम होता. दुपारी बाबा, आई, रिया आणि तिचा भाऊ ऋषभ यांनी सहभोजन केले. गप्पाटप्पाने संध्याकाळ कशी सरली कळलेच नाही. दुसऱ्या दिवशीही गप्पा गोष्टी आठवणीतच गेला. ते 2 दिवस रियासाठी अनमोल होते. परतीचा दिवस उजडला. घराबाहेर पाय पडायला तयार नव्हते, पण सासरी तर जायला हवे होते. रियाने बॅग घेतली. आईबाबांचा निरोप घेऊन ती घराबाहेर पडली. तिने आईकडे पाहिले. आईचे डोळे पाणावलेले, तिलाही भरून आलेले. पण लपवत ती निघाली. थोड्या अंतरावर पोहोचल्यावर तिने मागे वळून पाहिले तर आई दारात उभी होती. तिने आईला हात दाखवला आणि हळूहळू ती आईच्या नजरेआड गेली. बस उभी होती. रिया पटकन बसमध्ये जाऊन बसली. बस सुटायला वेळ होता. रियाला भरून आलेले होते. तिने आपल्या रुमालाने डोळे पुसले आणि ती विचार करू लागली, काय नशीब असतं ना मुलीचं. जन्म झाल्यावर माझं घर म्हणणारी मुलगी लग्न झाल्यावर तेच घर तिच्यासाठी माहेर होऊन जातं आणि कोण्या दुसऱ्याचंच घर आपलं मानावं लागतं. वयाची काही वर्ष आपल्या माणसांबरोबर काढावी लागतात. जे नाव जन्मानंतर ओळख देते त्या नावाला पुसून नव्या नावाची ओळख मिळते. नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या, नवीन आयुष्य, सगळं काही सांभाळून घ्यावं लागतं. हक्क गाजवणाऱ्या त्याच घराकडे येण्यासाठी काहीच दिवसांची मुभा असते. सगळ्या आठवणी मनात कुठेतरी बंदिस्त कराव्यात लागतात. नकळत कधी अश्रूद्वारे त्या प्रकट होतात. आईच्या हातच्या जेवणाची चव विसरावी लागते. नाही मिळत तिच्या बरोबर दररोज खूप साऱ्या गप्पा मारण्यासाठी वेळ. खूप आठवण करून देते तिचा तो सहवास. कधी कधी वाटते परत लहान व्हावे. तिच्या मांडीवर अंगाई गीत ऐकून झोपावे. तिच्या कुशीत झोपून लाड करून घ्यावे. तिच्या हातचं चिव काऊचा बोलवणारा घास घ्यावा. बाबांकडे चॉकलेटसाठी रडावं. बाबांबरोबर मस्त फिरून यावं. हेच अनमोल क्षण असतात एका मुलीच्या नशिबात. एकदाची ती पायरी ओलांडली की मग तेच आई बाबा आपल्यासोबत नसतात. बस कधीच सुटली होती पण रिया आपल्या विचारात एवढी मग्न होती की कंडक्टर जोरात ओरडला तसे रियाने पैसे देऊन तिकीट घेतले आणि ती आपल्या विचारात बुडून गेली. अचानक तिचा फोन वाजला. फोन होता वरुणचा. वरुण म्हणजे रियाचा नवरा. बोलून तिने फोन ठेवला आणि ती स्वतःशी संवाद साधू लागली. नशिबाने मला चांगला नवरा मिळाला. खूप प्रेम करणारा. लग्नानंतर त्याने मला खूप सांभाळून घेतलं. आईबाबांची कमी भासू नये म्हणून तो नेहमी सोबत असायचा. म्हणून तर आईबाबांना वरुणचा अभिमान आहे. आता तिला आतुरता होती त्याला भेटण्याची. एवढ्यात बस थांबली. पाहताच तर वरुण तिला घेण्यासाठी आला होता. त्याला पाहताच तिच्या रडवलेल्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज ऐकत राहा.